समाविष्ट 32 गावातील कर जास्त असल्याने सरकारने थकबाकी वसुलीला स्थगिती दिली आहे। त्यामुळे या करावर शास्ती आकारू नये। या गावातील मिळकत कर आकारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या वार्षिक भाडेदरात 35% पर्यंत कपात करावी। ग्रामपंचायतीकडे नोंद झालेल्या मिळकतींना एकपट कर आकारणी करावी अशा मागणीचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने स्थायी समितीपुढे ठेवला आहे। समाविष्ट गावांमधील मालमत्तांसाठी बिल्टअप क्षेत्राच्या केवळ 15% क्षेत्राला चटई क्षेत्र मानून कर आकारणी करण्याचे प्रस्तावात नमूद केले आहे। ग्रामपंचायत नोंदी नसलेल्या निवासी व बिगर निवासी मालमत्तांच्या कर आकारणीसाठी लाईट बिल, शॉपॅक्ट किंवा इतर शासकीय पुराव्यांच्या आधारे एकदाच दर निश्चित करण्याची तरतूद करण्यात आली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते, विरोधी पक्षनेते ॲडव्होकेट निलेश निकम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते काका चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। यावेळी नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, सुहास टिंगरे, अजित घुले आदी उपस्थित होते। समाविष्ट गावातील मिळकत कर ग्रामपंचायतीच्या दुप्पट होणार नाही असा कर लावण्याची सूचना शासनाने महापालिका प्रशासनास केली आहे। त्यानंतर महापालिकेने निर्णय घेतला नाही। सर्वसाधारण सभेत आवाज उठवल्यानंतर महापौर मंजुषा नागपूर यांनी सर्वपक्षीय समिती स्थापन करू असे आश्वासन दिले, पण ही समिती अद्याप कागदावरच आहे। त्यामुळे समाविष्ट गावांच्या कर आकारणीबाबत प्रस्ताव तयार करून तो स्थायी समितीला दिला आहे। या प्रस्तावाला स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यास हजारो मालमत्ता धारकांना दिलासा मिळणार आहे, असे ॲडव्होकेट निलेश निकम व काका चव्हाण यांनी म्हटलं आहे। 32 गावांना जी कर आकारणी झालेली नव्याने समाविष्ट झालेल्या त्या गावांमध्ये त्यामध्ये असंतोष आहे आणि त्यांची जी कर आकारणी जी आहे ही दुरुस्त करावी। शासनाने सुद्धा वेळोवेळी आदेश दिलेला आहे। त्यामध्ये महानगरपालिकेमध्ये सगळ्या पक्षांनी, विशेषतः विरोधी पक्षांनी आम्ही महानगरपालिकेच्या जीबी मध्ये महापौरांना विनंती केलेली होती की याबाबत आपण एक खास सभा लावावी आणि एक समिती स्थापन करावी, परंतु अनेक दिवस झाले, पत्र देऊन झाले, परंतु त्याबाबत कुठलीही हालचाल ही भारतीय जनता पक्षाकडनं किंवा सत्ताधारी पक्षाकडनं होताना दिसत नाही। म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट आणि अजितदादा गट असा आम्ही ह्याबाबतचा एक प्रस्ताव दिलेला आहे आणि या प्रस्तावामध्ये आम्ही प्रामुख्याने 3 मागण्या केलेल्या आहेत की गावांना जो एस्टिमेटेड रेट जो असतो कर आकारणी करत असताना तो आणि ज्याच्यामुळं आपल्याला अॅन्युअलिटीची व्हॅल्यू काढता येते, तो जो रेट जो लावलेला आहे तो नजीकच्या गावाचा लावलेला होता। तर नजीकची गावं म्हणजे आधीची जी समाविष्ट गावं जी महानगरपालिकेत होतात त्याचा दर लावलेला होता। तो लावत असताना महानगरपालिकेकडनं गल्लत अशी झालेली की ती गावं, उदाहरणार्थ बाणेरचा दर हा सूसला लावला गेला। सूसचा रेडी रेकनरचा दर हा बाणेरपेक्षा जवळपास 40 ते 50% कमी असताना सुद्धा त्या ठिकाणी बाणेरचा दर लावण्यात आलेला आणि हा एकंदरीत ह्या 32 गावांच्या बाबत कमी अधिक प्रमाणात हे झालेलं आहे। त्यामुळे पहिली मागणी आम्ही अशी केली की जो एस्टिमेटेड रेट जो आहे त्याला ER म्हणतात किंवा वाजवी भाड्याचा दर तो 35% कमी करावा, एक मागणी। दुसरी मागणी अशी आहे की गावं ज्या साली आली त्या सालचा कट ऑफ डेट धरावा आणि त्यासाठी 8चा उतारा जो आहे तो तर आपण घेतला, पण त्यासोबतच काही लोकांनी त्यावेळेस कर आकारणी झालेली नसल्यामुळे, त्यांची नोंदी झालेली नसल्यामुळे आपण त्यांचं लाईट बिल तपासावं। लाईट बिलावरच्या जो मागणीचा जो दिनांक असतो, पुरवठा दिनांक असतो, तो ग्राह्य धरण्यात यावा आणि त्याप्रमाणे ती जी बांधकामं जी आहेत त्यांना शास्ती जी आहे 1.5 पटाची किंवा तिप्पट जी आहे ती लावण्यात येऊ नये, अशा पद्धतीचा हा एक प्रस्ताव आहे। अशी काही सूचना नाहीयेत। हे गावांचे प्रश्न निकाली निघावेत, त्यातनं मार्ग निघावा, महानगरपालिकेला सुद्धा त्यातनं कर मिळावा आणि विन विन सिच्युएशन असावे की नागरिकांना सुद्धा त्याच्यामध्ये सवलत मिळावी आणि महानगरपालिकेला सुद्धा टॅक्स वसुली व्हावी। ह्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र येऊन हा संबंधित गावातले जे सभासद आहेत त्याच्या मागणीनुसार आम्ही हा प्रस्ताव तयार करून ज्याचा आधार आम्ही 2007चा जो अहवाल तयार केलेला होता त्या अहवालाला धरून आम्ही ही मागणी केली। त्यावेळेस 17 साली 11 गाव पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली आणि 21 साली 23 गावं समाविष्ट झाली। त्यावेळेस पहिल्यांदा 11/9/97 साली पुणे महानगरपालिकेमध्ये 11 गावं समाविष्ट झाले अंशतः
त्यावेळेस ज्या सालचं घर त्या सालचा कर हा बेस धरून त्या ठिकाणी कर आकारणी केली गेली आणि ती कर आकारणी करत असताना जरी लगतच्या बँकेतला दर लावला होता तर सर्वसाधारणपणे 70 ते 2004 पर्यंत फार छोट्या प्रमाणामध्ये ती कर आकारणी किंवा ती रिटेबल व्हॅल्यू जी होती आरवी ही कमी होती आणि त्यावेळेस तेवढी काय आम्हाला ती जाणीव झाली नाही ज्यावेळेस त्या कराप्रमाणे घेतल्यामुळं. परंतु ज्यावेळेस 17 साली जी गावं आलेली आहेत त्यावेळेस लगतच्या गावाचा म्हणजे कमर्शियल रेट असेल किंवा निवासी रेट असेल हा फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढला गेला आणि लगतचं गाव म्हटल्यानंतर जो 25 वर्षापूर्वी किंवा त्याच्या अगोदर काही जे शहरामध्ये गावं समाविष्ट झालेले तिथल्या असणारे भाडं असेल किंवा आरवी असेल त्याची ARV असेल तर ही ज्या प्रमाणात होती तेवढ्या प्रमाणामध्ये गावांना लागल्यामुळं एखाद्या कुटुंबाचा आमचा ग्रामपंचायतचा कर जर 4,000 रुपये असेल तर तोच कर जवळजवळ 16,000 रुपये झाला आणि कमर्शियलचा जर तो कर सर्वसाधारणपणे 8,000 रुपये असेल तो जवळजवळ 65,000 ते 66,000 रुपये झाला. त्याचप्रमाणे आमच्याकडे छोटे उद्योजक आहेत, इंडस्ट्रियल शेड थोडेसे आहेत, त्याचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी रेट जो लावला त्यामध्ये मिळणारं भाडं त्याच्यापेक्षा 4-5 रुपये जास्त स्क्वेअर फुटाला महिन्याला टॅक्स लागला गेला आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणे असंतोष त्या ठिकाणी निर्माण झाला. मग समाविष्ट गावातले सर्वच नागरिक असतील, काही लोकप्रतिनिधी असतील, हे त्याच्या पक्षाच्या नेत्याकडे गेले. मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्ही निश्चितपणानं हा कर कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. ज्यावेळेस लोकसभा निवडणूक होती किंवा विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेस हा जो काही लागलेला टॅक्स आहे हे लोक भरत नव्हती. मग त्याच्यावर परत 2% शास्ती कर लागला आणि मग तो आणखीनच अन्यायकारक झाला. मग शासनाने 17 साली 24 साली ते स्थगिती दिली आणि 25 सालीपर्यंत स्थगिती दिली की 24 साली 24ला जे काय पत्र दिलं त्याच्यामध्ये 2% शास्ती कर वसूल करू नका असं दिलं. पण 25चं जे पत्र आहे त्या 25च्या पत्रामध्ये शासनाने सांगितलं की रिव्हिजन होईपर्यंत तुम्ही कलम 450 अन्वये निर्देश देण्यात येत आहेत की सुलभ संदर्भात पत्राची सोबत जोडले रिव्हिजन करून टॅक्स लावा. तुम्ही एस्टिमेटेड रेट जो ठरवायचा अधिकार आहे तो महापालिकेचा आहे. ER ज्याला म्हणतो वाजवी भाड्याचा दर, तर तो आर्थिक बाब असल्यामुळे तो स्थायी समितीमार्फत मुख्य सभेकडे जाणार आहे. त्याचबरोबर इतर जे पॉलिसी जी आपल्याला करायची त्याच्यामध्ये कट ऑफ डेटचा आम्ही जो म्हणले त्याच्यामध्ये लाईट बिलचा त्याच्यामध्ये ऍड करावा. हा सुद्धा धोरणात्मक बाबी, ह्या सगळ्या बाबी हा ठराव हा राज्य शासनाकडे पाठवावा लागेल कदाचित. परंतु ही सुरुवात आहे, कुठून तरी ही सुरुवात झाली पाहिजे. आम्ही महानगरपालिकेच्या महापौरांना त्याचप्रमाणे जे सत्ताधारी जे आहेत त्यांना आम्ही वारंवार सांगतो की तातडीने या संदर्भातल्या बैठका घ्या. अगदी पहिल्या मुख्य सभेपासून हा विषय जनरल बॉडीमध्ये चर्चेला गेलेला आहे. नुसतं राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी सुद्धा याबाबत मागणी केलेली होती. परंतु आम्ही पत्र देऊन सुद्धा मान्य महापौरांना त्याबाबत ही कमिटी स्थापन होऊ शकलेली नाही ना, त्याच्याबाबत काही कुठली खास सभा झाली. त्यामुळं आम्हाला हा ठराव 2007चा जो अहवाल तयार केला गेलेला होता तर तो आधारभूत मानून साधारणतः आम्ही हा प्रस्ताव दिलेला आहे.